मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही निघालो सगळे गणपतीपुळे आणि रत्नागिरी दर्शनाला. तर जेवढे स्पॉट होतील तेव्हा आपण बघणार आहोत, कवर करणार आहोत. पण आम्ही किती जण आहोत? 8 जण. आणि आम्ही मागवले सुमो, प्रवीणची सुमो. ते दरवर्षी आपण मागवतो तशी. तर आता आपण कुठं जायचं ते त्यालाच विचारू. तर चला निघूया फटाफट आधी, कारण गाडी आलेली आहे. मित्रांनो, मी आता गाडीत बसलोय आणि आता निघालोय घरातून गणपतीपुळे. झालं एवढंच, सहलीला जायचा. 1 2 3 स्टार्ट झाला. चला चलो. अरे गा नाही, सहलीला जायचंच पाहिजे. चल लवकर, मला स्टार्ट. अरे मी इथं. मित्रांनो, आता आम्ही गाडी पहिली थांबवली निवळी फाट्याला आस्वादमध्ये. बघूया आता आपण वडापाव मिसळ वगैरे खाऊ मस्त दाबून. आता सगळे आम्ही भजी खाऊन झालोय आणि आम्ही सगळ्यांनी आता मिसळपावची ऑर्डर दिली. वडा मिसळ स्वादमध्ये, आस्वादमध्ये. कटवडा आपण आणि मागवलेला आहे. कटवडा खायला सुरुवात पण झालेली आहे. रत्नागिरीमध्ये बरंचसं फिरलं 2-3 ठिकाणी, पण पेट्रोलचे थोडे शॉर्टेज आहे. डिझेलचे पेट्रोल पंप आणि डिझेल. एका ठिकाणी आलो आहे, नंबर लावला आहे. ॲक्च्युली जायचं होतं वेगळ्या रूटने, पण या सगळ्या गडबडीमध्ये डिझेलचे आम्ही 2 तास झाले डिझेलच्या मागे. रूट चेंज करावं लागलं. आता गणपतीपुळ्याला जाणार, डिझेल भरलं की थोडासा वेळ लागेल. बघू. आणि इथे दिली आहे, आता तुम्ही बघू. मित्रांनो, मी आता काळबादेवीला पोचलो आहे. तर काळबादेवीचं दर्शन करू, काळबादेवी आणि रामेश्वराचं, आणि मग पुढे गणपतीपुळ्याला जाऊ. मित्रांनो, रामेश्वराच्या मंदिरात चाललो आहेत आम्ही. महाकाली मातेचं दर्शन घेतलं आणि आता निघालं रामेश्वराच्या मंदिरात. आगेच आहे. वर्षी तिसऱ्यांदा गणपतीपुळ्याला दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी आता गणपतीपुळ्याच्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. दिसेल मागे माझं मंदिर. कृपया आपला फोन बंद करा. गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं आहे, आमचं फोटोशूट वगैरे झालं आहे. आणि आता आम्ही निघतो आहे. दिसेल तुम्हाला इकडे पूर्ण छत लावलं आहे, ऊन आहे म्हणून. आता आम्ही जरा प्रसाद वगैरे मिळतोय का बघतोय, खिचडी प्रसाद करून निघू आम्ही. दर्शन करून आम्ही आता निघालोय. आता आम्ही जाऊ जेवायला. 2:30 वाजलेत. आम्ही सगळं दर्शन वगैरे करून बाहेर आलो, फोटोशूट केलं आणि आता मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर निघतोय. आता जेवू आणि मग जाऊ प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन करायला. त्यानंतर डिसाईड करू पुढे कुठे जायचं आहे. पण मागलं आहे ते वेस्ट थाली बाबू आणि पलाशने मागवलं आहे. आणि इकडे पण
मी आता प्राचीन कोकणमध्ये आलं, दिसेल तुम्हाला. आता तिकीट काढायला चाललो. चल तिकीट निघालते. प्राचीन कोकणमध्ये आपला 5-6 वेळ असेल. आपण एक व्हिडिओ पण केला आहे. काय किती तिकीट आहे? 50 रुपये तिकीट प्लस अगर ह्याच्याने काढणार असेल तर 100 50 रुपये लागणार. स्टॉप करू. पकड. किती जण येत आहे? सगळे 9 नाही 8च आहे. काय ती तयारी करते. 8+1 9 जण आहोत ना आपण. हो 9. तो नाही येणार. अच्छा हा 8 द्या, नंतर एक आम्ही वाटलं तर एक्स्ट्रा टाकू. फक्त लास्ट काही शंकर दर्शन तिकडे फोटो काढायला अलाउड नाहीये. क्षमता इथं चला एंट्री करूया. तिकीट काढलेली आहे. 50 रुपये तिकीट पर पर्सन आणि 50 रुपये मोबाईलचे. चला ते गाईड उभे आहेत तिकडे. आणि इकडे उलट बघा. अरे तू पण जा. निमिषा पीछे देखो. आपण बघितलं ना विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही आता एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष. तुझा फोटो काढतोय. बाहेर आहे. या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेत कौन सी दुनिया में आ गया बाबू? त्यामुळे आतील खोबऱ्याला जास्त अरे एक कर क्या. इसका वजन से हिल रहा है पुल. तो डर नहीं लगता है? आज घरी तुटलं नाहीत म्हणजे मजबूत आहे. खाली चालते फक्त मानाचीच राहिले. कशावर? मचाण तिकडे आहे. मचाणावर जाऊन आला ना. हा हॉटेल मचाण. नमन करून झालं का? नमन आहे ते. नमन मंडळ, कोकण नमन मंडळ. ABCD. तिथे आहे ना, ती का पाटी आहे ना. छोटा आहे बोलता ना तुम्ही. आणि मोठी वाली आहे. कशी विचार? कशी 100 रुपये ना. ये एवढी छोटी बस. प्राचीन कोकण बघून आम्ही आता टुवर्ड्स जयगडला जातोय. कराडेश्वर मंदिर आणि जय विनायक मंदिर बघायला. आता मध्ये जाऊन चहाची तर आपला चहा पियायला आणि आता निघतोय कराडेश्वर मंदिर बघायला. देवळात प्रवेश करावा. ए बाबा होय श्वेता, उलट चाललो आपण आता. गंगेवर हातपाय धुवून, खाली हातपाय धुवून मग वर घ्यायचंय. चलो ये. मित्रांनो आम्ही आता कराडेश्वर मंदिरात आलोय. चल आता आम्ही पहिला झालोय इकडे. आता आपण चाललोय खाली कुंडावरती. हा खाली आहे.
हाँ हाथ पाय धुने मिलेगा चल. गंगेवर चाललो आता आपण. गायमुख आहे तिकडे. हातपाय धुवून मग आपण देवळात येऊया दर्शन करायला. एक डुबकी मार. हां इथं डुबकी मारे का वापिस आहे का बाहेर तू? हां तुम्हाला लोकेशन दाखवतो खूप सुंदर. पण कुठे हात पाय धुवायचे? अरे खाली ये. मला नाही वाटत तिकडे बोलत असणार आहे लोकं. तिथे गंगेवर लिहिलं तिथेच आहे ते. तुला तुला नाही हो, आहे. या. थांबलं की कुठे आहे गायमुख? हा बघा हे कुठलं तरी असं मंदिरच होतं. आता बघा कसं आहे शिड्या आहे ते बघा खाली इथून आत दरवाजा होता इथे. काहीतरी असणार, बोललं असणार इंग्रजांच्या काळात. चौपाटी पर्यटन स्थळ नाही आहे. हिंदू टेम्पल and surrounding. And the holy name. चला आपण आता गायमुखाकडे जायचं आहे. ते पकड. हळू जा. माहिती ना पडली होती. हळू. हा जा काकी. जा काकी हळू हा. मित्रांनो देशील गायमुखातून येणारं पाणी. इथे 12माही पाणी असतं. इकडून हे पाणी येतं. बरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं हे गायमुख आणि गोड पाण्याचं स्रोत आहे हे. मस्त ना कुठून पाणी येते कळते. पाणी आहे. हा मग ते खारं पाणी आहे. तोंडावरती पाणी खूप थंड होतं. आम्ही हातपाय वगैरे धुतले. थोडं पाणी पण पाहिलं. मस्त पाणी होतं आणि लोकेशन पण खूप सुंदर आहे. आणि हे सगळे येत आहेत आता हातपाय धुवून वरती. कसं वाटलं बाबू? मस्त. पहिल्यांदा आला तू? पहिला आला होतास ना पण वर बसलेलास. सगळे आले होते तेव्हा. नाही रे नव्हता आला तू? इकडे असं होत नाही शकत मी वरती बसणार. पाणी बघून मी येणार आहे. हो का? इकडून वरून खाली आलो आणि एक खूप जुनं मंदिराच्या जवळ असलेलं झाड आहे आणि हे गणपती मंदिर. गणपती बाप्पा मोरया. फिर कैसे रहेंगे? इधर कुछ भी नहीं है ना. खाली पूरा खाली ये क्या है. हाँ चल चल देवळामध्ये. थांब 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 थांबा. चला चला. विनायक मंदिर कोण नाही. नाही हे विनायक मंदिर नाही आहे बाबा. विनायक मंदिर कुठे आहे? जायचं आता.
दोन दिवशी खूप जुनं बांधकाम आहे. या दर्शन बाबांचा मामे हो उमेश दादाचा शैला काकूचा भाचा शैला काकूचा भाचा म्हणजे वामन काका हा कणकवली लकडे काय हो. तर ना जुनी दगडी जी माळ दिसेल तुम्हाला 1970 असं लिहिलं आहे त्याच्यावरती. म्हणजे हे सिमेंट वगैरे लावलेलं असेल तेव्हा रिनोव्हेशनचं, पण हे मंदिर 1000 वर्ष जुनं असणार. सुंदर असं लोकेशन आहे, मस्त मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. या लवकर लवकर लवकर, तिथेच उभे राहा साईडला. साईडला जा, बस बस तिथे थांबा साईडला. बर बर. मित्रांनो, मी आता कराटेश्वराचं मंदिरात दर्शन करून आता पोचलो आम्ही जय विनायक मंदिरात, जे जिंदाल इंडस्ट्रीने बनवलेलं आहे त्या. तर तुम्हाला दाखवतो किती सुंदर दिसतं लाइटिंग्समध्ये. पण सध्या आम्ही दिसेल या गार्डनमधून चालत 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 जे मंदिराच्या आवारात केलेलं आहे. हे लोक पण आपल्या मागे मागे चालले. मैं फॉरेन में गाड़ी चलाता है ना. मस्त मित्रांनो, इथे तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर असं मंदिर. लाईटच्या ज्या दिसतात, लाईटच्या छटा सुंदर दिसतात. फिरू नाही शकत, पण नजारा हाच आहे. फिरलो नाही तरी नजारा हा बघणार. तुम्ही ह्याच्यामध्ये बघा फोटो, प्रवीणने पण काढला नाही ड्रोनचा, वरून कसं आहे. इथं दिसेल जय विनायक मंदिर, जयगड. सुंदर असं मंदिर, रोषणाईमध्ये काय सुंदर दिसतंय. आता आपण जाऊन दर्शन करूया, नंतर बाकीचा परिसर पण कॅप्चर करू. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेश, जय गणेश.
मित्रांनो, जय विनायक मंदिरातून आमचं दर्शन झालं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आता आम्ही चाललो आहे पुन्हा गणपतीपुळा साईडला, तिकडूनच जायचं आपल्याला. जर आपलं मॅजिक गार्डन चालू असेल तर मॅजिक गार्डन बघू आणि मग घरी जाऊ, कारण वाजलेत आत्ता 7:45 आणि नाहीतर रत्नागिरी किल्ल्यामध्ये शिवसृष्टी बघायला जाऊ. जय विनायक मंदिरात आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो परत गणपतीपुळा साईडला. जी गार्डनला तिकीट काढतो इथे 2 पॅकेज आहेत, 200 आणि 150चं. 150मध्ये 6 आणि ह्याच्यामध्ये 8. आणि 50 रुपीज एक्स्ट्रा मोबाईलवरनं तिकीट करणार. अच्छा, तो दिला आहे का? मग 2 कशाला घेतले? नाही एक अच्छा, ओके ओके. मोबाईलचं मोबाईल तिकीट पण 50 आहे. हे प्राचीन कोकिनवाल्यांचंच आहे ना, मॅजिक गार्डन. हा दे. चलो चलो, रस्ता तोंड फटाफट. हे कुठून जायचं आहे? इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही. हा मिरर आहे ना, इकडे नाही. परत कुठे एंट्रीचा दरवाजा आहे? तिकडे मी गेलो तर एंट्री होती. अरे म्हणजे परत तू तिकडेच गेलास. फक्त आपल्या पिक्चर समोर दिसत नाही ना, तिथे चला. नाही, पिक्चर म्हणजे तुम्हाला दिसणार पण तो उघडणार काच ते. इथे बाटली टाकून गेले कोणतरी येडा. मध्ये घेऊ, आवी जाओ, आवी जाओ, आवी जाओ, आवी जाओ, मध्ये घेऊ. तिकडे झालो परत. हा बघ किती घाबरलाय बघा. हा बघ. हे घे. हे काढ तुझा. वरती पण एक आहे. थँक्यू. मी आता सेल्फी पॉईंट आणि मॅजिक मिररमध्ये जाऊन आलो. तर इन्फिनिटी हॉल वगैरे आहे तिकडे. तर तिथून आता मी आता आलो गेम झोनमध्ये. आता गेम खेळून मग पुढे जाऊ. बे सोड सोड, गेला. केवढा जोरात करतो. जा रे पलाश. का रे पलाश. इथे 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 थांबला पाहिजे. इथे स्टॉप झाला पाहिजे. परत रिटर्न. अरे इथे तरी पोचेल का? थोडंसं आणखी ताकद. हा काट. एकच आहे का? मला अजून एक पैसे लागणार. हाँ पैसे लागणार. मेरे राज में क्या, मेरा राज है नहीं इधर. Please quiet please. आता मोठा अंडा येणार. झालं संपलं. चल तिथल्या तिथे तुझं हे होते.
किरण इधर खेळतोय. बघा माझा काढ व्हिडिओ. हे माझा मोबाईल तुझ्याकडे ते चालू आहे का? नाही व्हिडिओ चालू आहे. इथेच राधा म्हणते. अरे पोपट. थांब 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 अजून स्टार्ट नाही केलंय. हा आता बरोबर आहे. संपले. संपले. 8च आहेत. 8च आहेत. ठाक खोडकुड होणार तेव्हा बघा. ऐका अरे इथे भरपूर अंडी आली याच्यात. आता फोटो काढ. मित्रांनो मी आता एक राईड्स म्हणून इथे आलोय. घोष इन कोकण मध्ये. अरे काय नाहीये चला. अरे मी आहे तुमच्याबरोबर. हा चल चलो. अरे जे बाबू थांब त्यांना जाऊन दे पुढे. पप्पी घेतली. मॅजिक गार्डन पण बघून झालंय. मिरर मेज, इन्फिनिटी मॉल, 3D मूवी आणि हॉरर हाऊस. कोकण इन काय कोकण इन हॉन्टेड काय आता घोस्ट इन कोकण सगळं बघून झालंय. आजचा दिवस पूर्ण फिरून झाला. आता आम्ही निघतोय आणि ऑन द वे जेवण असेल तर तिथे जेवण.